नमस्कार, मैं नेमचंद राउत वाड़ी न्यूज बुलेटिन में आप सभी का स्वागत करता हूं। आइए जानते हैं आज की विशेष खबर। वाड़ी में धुआंधार बारिश से जनजीवन प्रभावित, कैसे बनेगी वाड़ी स्मार्ट। राजकीय पदाधिकारी कब उतरेंगे ट्रस्ट जनता की सहायता हेतु मैदान में। वाड़ी में सोमवार रात को 2 घंटे चले धुआंधार बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त व प्रभावित कर दिया। वर्तमान में वाड़ी में भूमिगत मलवाहिनी डालने हेतु अनेक मार्ग खोदे गए और अस्थायी रूप से बुझाए गए। इस जोरदार बारिश ने जहां ऐसे सभी मार्ग गंभीर स्थिति में होने की जानकारी ट्रस्ट नागरिकों ने दी। दतवाड़ी का मुख्य व्यावसायिक परिसर इस बारिश में फिर एक बार जलमग्न हुआ दिखाई दिया। दतवाड़ी मोड़ पर दत्ता कॉम्प्लेक्स में तालाब सदृश स्थिति निर्माण हुई। इस कॉम्प्लेक्स के आसाराम बेकरी व अनेक दुकानों में पानी घुसने से व्यवसायिक त्रस्त व आक्रोशित नजर आए। देर समय तक दुकानदार दुकान में गया बारिश का पानी निकालते रहे। दतवाड़ी मेन रोड पर जल भराव होने से वाहन चालक व नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा। तालाब सदृश स्थिति होने से पार्किंग में रखे दुपहिया वाहन भी डूब गए। वर्तमान में अमरावती मार्ग पर सर्विस रोड का कार्य जारी है। खड्डों के चलते उचित जल निकासी नहीं होने से अनेक जगह पर जल भराव हुआ। अनेक कॉम्प्लेक्स के बेसमेंट में यह पानी संग्रहित होने की जानकारी सामाजिक कार्यकर्ता अनिल पाटिल ने दी। खड़गांव मार्ग स्थित शाहू लेआउट के मुख्य मार्ग पर हाल ही में सीमेंट रोड का कार्य होने दरमियान अनेक स्थानों पर खड्डे निर्माण हुए। इस मार्ग पर रात्रि व बारिश के समय वाहन चलाना असंभव व काफी दिक्कत भरा होने की चिंतायुक्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर गंभीर ने दी। आदर्श वाड़ी सह कुछ नगरों के अंतर्गत रस्तों में तालाब जैसा जल जमाव देखा गया, जिससे यहाँ के नागरिक काफी आक्रोशित व त्रस्त दिखाई दिए। जोरदार बारिश का पानी निकासी की उचित व्यवस्था नहीं होने से 4 फीट तक पानी जमा होता है। घरों में पानी घुसता है तथा इस दूषित और दुर्गंधी युक्त पानी के साथ रहना मजबूरी हो गया है तथा काफी परेशानियों का सामना करना पड़ता है। कई बार पूर्व में नगर परिषद को सूचना देने के बाद भी कोई उचित कार्यवाही नहीं करने का आक्रोश भी ट्रस्ट वाड़ी बुलेटिन के साथ साझा किया गया। वहीं अनेक मार्ग पर पड़े गड्ढे बुझाना अनिवार्य दिखाई देता है। रात्रि समय गंभीर दुर्घटना की आशंका भी नागरिकों ने व्यक्त की। अब ऐसे गंभीर स्थिति से जनता व वाहन चालकों को राहत देने हेतु सभी राजकीय पक्ष के नेता व नगर परिषद क्या कार्यवाही कर राहत देती है, इस पर सभी का ध्यान लगा हुआ है। दशरथ वांगे, आदर्श नगर। आमच्या गल्लीमध्ये पाऊस आला का 2-2, 3-3 फीट पाणी आतमध्ये जाते घराच्या। लोक रात्र जागत राहते, झोप लागत नाही। कमीत कमी 7-8-10 घरं असं आहे का त्याच्या घरात पाणीच घुसून जाते। त्यासाठी प्रशासनानं लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे। आणि हा जवळपास 20-22 वर्षाचा प्रॉब्लेम आहे, म्हणून लक्ष देऊन प्रशासनानं याची काही ना काही निराकरण करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। हाँ, मी किशोर ठाकरे, प्लॉट नंबर 4, आदर्श नगर वाडी। ओम साई रेस्टॉरंटच्या मागच्या गल्लीमध्ये हा 20-22 वर्षापासूनचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। अजूनपर्यंत नगर परिषदनं ठोस उपाय यावर घेतलेले नाही आहे आणि आम्हाला ड्युटीवर येताना हा खूप मोठा प्रॉब्लेम होते। गाड्या अंदर पाणी जाते, घरात पाणी घुसते। लहान मुलं आहे, इथं रोगराई, दूषित वातावरण, का म्हणते बा गडरचे पाणी रोडवर खूप थांबते। त्याच्यामुळे इतका मोठा प्रॉब्लेम हा नगर परिषदनं 20-25 वर्षापासून सोडवलेला नाही आहे। आमची ह्या नगरवासियांची, ह्या लाईनच्या सगळ्यांची विनंती आहे, नगर परिषदनं याकडे लक्ष द्यावे आणि ठोस उपाय करून लाईनची, गडर लाईनची आणि पाण्याची इथून निचरा होण्याची, पाणी निघण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी, जेणेकरून इथल्या लोकांना चांगल्या रीतीनं राहता येईल अशी माझी नगर परिषदेला विनंती आहे। मी विनायक कावळे, प्लॉट नंबर 3 इथून बोलत आहे। आमच्या घरामध्ये हा 20-22 वर्षाचा प्रश्न आहे, तरी ते पाणी अजून काही थांबलेलं नाही। आमच्या घरामध्ये पाणी जात असते आणि हा त्रास आम्हाला नेहमी करता आहे। त्याचप्रमाणे या रोडवर सुद्धा पाणी थांबून 3-3 फूट पाणी थांबून आमच्या घरामध्ये सरळ पाणी जाते का, याचा उपाय कमसे कम नगर परिषदने करावा ही माझी आग्रहाची विनंती आहे। कुसुम वंशे, प्लॉट नंबर 26। माझ्या घरात पाणी घुसलं व त्याच्यामुळे मी मकान तोडलं। किती वेळा मी मकान तोडू सांगा तुम्ही आता आम्हाला। एक पण तर मकान तोड आम्ही ना, आता किती वेळा आम्ही मकान तोडायचे। पाणी जागाने आम्हाला नाल्याची सोय द्या, पाण्याची सोय द्या। त्याच्यानंतर आमचे इकून तिकून मकान तो हे तोडा, सिधे हे
टाळी टाकून आमच्या मग घ्यायले भोवताल पाणी जाण्यासाठी नाल्या मोठ्या दोन अंघोळ ही विनंती आमची आली. प्लॉट नंबर 5 श्रीकांत जोत. आमच्या घरी हर वर्षी पाणी जाते आणि आमच्या घरी असं कंपाऊंड टाका लागते आणि तोडा लागते. मागून पण पाणी जाते आणि संडासातून पण पाणी जाते. किरायदाराच्या घरी पण पाणी गेलेलं आहे आणि नुकसान झालं आहे भारी. 25-25, 30-30 हजाराचं नुकसान झालं. गाडीमध्ये पण पाणी जाते, सर्व जाते, पण कोणी इकडे येऊन पाहत नाही. असं घाणेरडं राहते इकडे की पायने टाकणं होत. एवढं पाणी असते आणि पूर्ण इथपर्यंत पाणी असते. कोणी इकडे येऊन नाही पाहत. फक्त जेव्हा वोटिंग वगैरे करायची राहते तेव्हाच येतात इकडले लोक, बस. बाकी कोणी नाही आहेत. 27 वर्षापासून तेच बघत आहे मी. कोणीच नाही तिकडे. आणि गाडी आली की पाणी आतमध्ये जाते. पण नगर परिषद इथे काहीच नाही करत. हीच विनंती आहे की नगर परिषदने काही ठोस केलं पाहिजे, ही विनंती.